विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार विवेक कोल्हे यांच्या शपथविधी सोहळ्याप्रसंगी समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा 14 मे रोजी मुंबई येथील विधानभवनात उत्साहात पार पडला। यामध्ये कोपरगाव तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीही विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली आहे। या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते। शपथविधी पाहण्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। आमदार विवेक कोल्हे यांनी शपथ घेताच ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी जल्लोष साजरा केला। याप्रसंगी मोठ्या संख्येने भाजप कोल्हे गटाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री विवेक बिपिनदादा कोल्हे। मी विवेक स्नेहलता बिपिनदादा कोल्हे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा पार पाडेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। येस मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।